नवी मुंबईपासून अवघ्या 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर एक असं ठिकाण आहे जिथे गेल्यावर मन शांत होतं, डोक्यातला ताण कमी होतो आणि आपोआप डोळे मिटून बसावंसं वाटतं. तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत गगनगिरी महाराज आश्रम खोपोली या ठिकाणी. तर नवी मुंबईवरून कसे जायचे, काय बघायचं आणि पहिल्यांदा जाणाऱ्यांनी नेमकं काय लक्षात ठेवायचं, तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर आमचा प्रवास झाला होता नेरूळवरून. आम्ही बाय कार गेलो होतो आणि सकाळी जर तुम्ही लवकर गेलात तर ते खूप बरं पडतं. त्यामुळे सकाळी तुम्ही लवकर निघा तिकडून. जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल, ट्रेननी जाणार असाल, तर तुम्ही तुमच्या इथून तुम्ही खोपोलीला येऊ शकता आणि तिथून ऑटो रिक्षा आहेतच. त्यामुळे तुम्ही तो कन्व्हिनियन्स बघून तुम्ही येताना तुम्ही येऊ शकता. जेव्हा आम्ही इथे पोहोचलो त्यानंतर खरंच इथलं वातावरण बघितल्यानंतर खूप छान वाटलं. पण सुरुवातीला तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही पेट पूजा करून नक्की जा. कारण की तिकडे गेल्यानंतर बराच वेळ लागतो आणि मग तिकडे खाण्यासाठी काही उपलब्ध नाहीये. त्यामुळे बाहेर जे असे स्टॉल लागलेले आहेत तर तिथे तुम्ही जे मिळेल ते खाऊन घ्या व्यवस्थित आणि त्यानंतरच तुम्ही पुढचा प्रवास चालू करा. पुढे गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तिथे गेल्या गेल्या आधी कुपन घ्यायचे आहेत जेवणासाठीचे. त्यासाठी लाईन सुद्धा लावायची आहे. सुरुवातीला गेल्यानंतर चप्पल ठेवायचे आहेत आणि चप्पलला सुद्धा आपल्याला एक बॅच मिळतो, एक कुपन मिळतं, ते व्यवस्थित सांभाळून ठेवायचे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला कुपनसाठी लाईन लावायची. कुपन तुम्ही आधीच घेऊन ठेवलं तर बरं पडेल. महाप्रसाद असतो त्यामुळे अगदी 20 रुपये आहे आणि 20 रुपयामध्ये आपल्याला पोटभर जेवण मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हे कुपन घ्यायला अजिबात विसरू नका. त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू होतो. इथे बघू शकता तुम्ही की मंदिरातलं जे वातावरण आहे खूप सुंदर आहे आणि खूप गर्दी होती. आम्ही शनिवारी गेलो होतो त्यामुळे शनिवार रविवार अशा विकेंडला तर खूप गर्दी असतेच. त्यानंतर म्हणजे तुम्ही जो दिवस निवडणार आहे तर तो दिवस निवडताना थोडंसं व्यवस्थित बघून जा. आणि जागोजागी इथे असे पाण्याचे नळ लावलेले आहेत जेणेकरून तुम्ही पाय धुवून आतमध्ये प्रवेश करू शकता. तर व्यवस्थित पाय धुवून आम्ही मंदिरात गेलो. त्यानंतर तिथे लाईन लावली आणि खूप छान वाटतं बसल्यानंतर. इथे दर्शन घेतलं आम्ही. सगळी सोय आहे इकडे. आता ही जी नदी बघताय तुम्ही तर ही कायम पाण्याने भरलेली असते, परंतु आता सध्या जास्त पाणी नाहीये, परंतु पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं. इथे तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे जास्त. आम्ही अगदी लाईन लावून पाया पडलो तिथे आणि त्यानंतर थोडंसं शांत बसलो. कारण की तिथे गेल्यानंतर एक ध्यानासाठी आपल्याला थोडंसं बसावंसं असंच. आता इथे या ठिकाणी जे होम असतं तर त्याची तयारी चालू होती तिथे. म्हणजे आम्ही अगदी तिथे 10 वाजता आम्ही पोचलो होतो तरी सुद्धा इतकी गर्दी होती. त्यानंतर सर्व जे काही संत आहेत, महात्मे आहेत, तर त्यांच्या सगळ्या इथे मूर्त्या लावलेल्या होत्या. संत गोरा कुंभार, संत तुकाराम, संत नामदेव, सगळे जे संत आहेत त्यांच्या इथे मूर्त्या होत्या. मंदिरामधलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे. तर पुढे काय काय आहे हे बघायचं होतं. तर पुढे आम्ही असंच चालत गेलो. त्यानंतर तिथे भक्त निवास होता. म्हणजे जर कोणाला राहायचं असेल तर तुम्ही अशा या ठिकाणी राहू शकता. तर इथे बहुतेक 500 रुपये राहण्यासाठी आहे. एक दिवस तुम्ही राहू शकता 500 रुपयेमध्ये. आम्ही काय तिकडे गेलो नाही, परंतु असं समजलं की तिथे 500 रुपये आहे. त्यानंतर पुढे
आपल्याला चालत जायचं आहे, आता खूप पुढे चालत जायचं आहे. तर मला बघायचं होतं नेमकं की किती किलोमीटर येतं ते, कारण की मी सुद्धा बरेच व्हिडिओ बघितले होते, परंतु कुठल्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं नाही आहे की किती किलोमीटर आहे. सो मला ते पाहायचंच होतं. तर पुढे मी सांगितलेलं आहे की नेमकं किती किलोमीटर आहे, तुम्हाला किती चालावं लागतं, जेणेकरून इथे जे काही वयस्कर मंडळी आहे, जे काही वयस्कर आहेत, तर त्यांना घेऊन येताना तुम्ही तो थोडासा नक्की विचार करा. त्याच्यानंतर इथे मसाज सेंटर आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे गोशाळा आहे. तर गोशाळासुद्धा बघून खूप छान वाटलं. परंतु आम्ही मध्ये काही गेलो नाही, कारण की आपण गावाकडची माणसं आहोत. आपल्याला सगळ्या गोष्टी या माहीतच आहेत. परंतु ज्यांना कोणाला हे नवीन आहेत, तर ते अगदी आतमध्ये जाऊन पूर्ण गोशाळा बरेच जण फिरून येत होते. पण तरीसुद्धा दादूला तरी खूपच आवड होती आणि तो सुद्धा गेला तिथे, गाईजवळ गेला आणि बरेच जण खायला देत होते तिथे त्यांना. आणि छान आहे गोशाळा सुद्धा, तुम्ही पूर्ण व्हिजिट करू शकता. त्यानंतर इथलं गेट थोड्या वेळासाठी बंद केलं होतं, कारण की पुढे खूप गायी होत्या, वासरू होते, म्हणजे बरंच ते होते ते तिथे. आणि त्यानंतर पुन्हा गेट ओपन केल्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर इथे खूप मोठं असं महादेव पार्वतीचं मंदिर आहे. तिथे पाया पडून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि आता इथून खरा चालण्याचा प्रवास सुरू होतो. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली पायाला चटके लागू नये त्यासाठी अशी सतरंजी हे केलेली आहे, टाकलेली आहे. पण तरीसुद्धा पायाला खूप हे होतं, म्हणजे टोचतात ते दगड वगैरे आहेत तर ते टोचतात. परंतु त्यांनी असं पुढे गेल्यानंतर पाय आपले धुवायला, थोडेसे पाय थंड करण्यासाठी असे जागोजागी नळ लावलेले आहे. तर तुम्ही तिथे असे पाय स्वच्छ करून तुम्ही जाऊ शकता. खूप जास्त चालल्यानंतर मग आम्ही फायनली पोचलोय. जेव्हा आपण गुहेकडे येतो तर तेव्हा इथं आल्यानंतर ना खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं, म्हणजे काहीतरी खूप मोठं आपण पार करून आलोय की काय, अशा फिलिंग येतात. कारण की खूप जास्त चढायचं आहे, त्यामुळे ते तेवढं ते तसं वाटतं. त्यानंतर इथे सुद्धा इथे आल्यानंतर तर खूपच पॉझिटिव्ह वाटतं. जेव्हा आपण ह्या पायऱ्या चढतो तेव्हा आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं. आणि असंच इथे पुढे चालत जायचं आहे आपल्याला. गर्दी होती, शनिवार होता आणि हे असे जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, पाणी ठेवलेलं आहे. तर हे वरती आल्यानंतर थोडंसं मंदिराचा जो परिसर आहे तर तो अशा प्रकारे दिसतो. तिथे जे खाली बघताय तुम्ही तर ते मंदिर आहे वरतून, म्हणजे आपण एवढ्या लांब इकडे वरती आलेलो आहे. त्यानंतर इथे थोडंसं फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले. सो कुठेही गेल्यानंतर फोटोशूट तर असतंच आपलं. सो नंतर आम्ही गेलो गुहेमध्ये. गुहेमध्ये इतकं छान आणि शांत वातावरण आहे. तुम्ही अगदी इथे 2-3 तास बसलात ना तरी सुद्धा तुम्हाला समजणार नाही, परंतु तुमच्याकडे तसा वेळ हवा. आणि इथली जी मूर्ती आहे ती अगदी असं वाटतं की खरोखर समोर बसलेत की काय महाराज, अशा पद्धतीने आपल्याला भास होतो. म्हणजे इतकी हुबेहूब प्रतिमा आहे त्यांची. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही तिथे 10 ते 15 मिनिटं थांबलो, कारण की खूप गर्दी होती. आमच्या नंतर बरेच जण येणारे होते आणि त्यांना सुद्धा बसायचं होतं, त्यामुळे सगळेजण थोडा थोडा वेळ तिथे बसत होते, 10-15 मिनिटं, आणि मग पुढे निघत होते. सो इथे थोडा वेळ आम्ही बसलो, कारण की खूप शांत वाटत होतं इकडे. आणि तुम्ही सुद्धा इकडे आल्यानंतर थोडा वेळ असं ध्यान धारणा कशी करतो आपण त्या पद्धतीने एक 15 ते 20 मिनिटं, अर्धा तास बसलं पाहिजे आणि मगच तुम्ही इथून निघा. खूप छान वाटेल. पाणी पिलं आणि इकडे माकड वगैरे खूप आहेत, कारण की पण तिथे सांगितलेलं आहे की माकडांना खायला वगैरे देऊ नका, नाहीतर ते मग अंगावरती येतात म्हणून. इथे तुम्ही बघू शकता. आता हे आम्ही खाली निघालेलो आहे आणि आम्ही जेव्हा खाली उतरत होतो तेव्हा शाळेची ट्रिप आली होती. तर खूप मुलं होती, अगदी म्हणजे आता काउंट करता येणार नाही, पण तरी सुद्धा 200-300 तरी मुलं नक्कीच असतील असं वाटतं. इतकी जास्त मुलं होती ती, आणि लहान लहान मुलं होती. बघून खरंच खूप भारी वाटलं, पण कौतुक पण वाटलं त्यांचं की इतक्या लांब वरती एवढीशी मुलं चालत आलेत, त्यांचे पॅरेंट्स नाही आहेत तरी सुद्धा. आणि पुढे गेल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ तिथून एक क्रॉस असा रस्ता आहे जो की आम्ही आता आलोय. त्या क्रॉस रस्त्याने थोडंसं
एका साईडला गेलो तर तिथे अशा बागा आहेत, चिकूची बाग आहे, त्यानंतर बरीचशी झाडं होती तिथे आणि ह्या साईडला हेलिपॅड आहे. सो तिथे येऊन आम्ही थोडा वेळ बसलो तिथे, कारण की आम्ही 10 वाजता गेलो होतो म्हणून बऱ्यापैकी आमचं लवकरच झालं आणि महाप्रसाद जो आहे तो 12:30च्या नंतर चालू होतो. तोपर्यंत आम्ही थोडा वेळ इथे रेस्ट केली, कारण की पायांना इतके चटके लागलेले, पायांना खूप चटके लागलेले आणि खूप जास्त असे हे होत होते. पण ठीक आहे, जेव्हा तुम्ही गुहेमध्ये जाता ना तेव्हा ते काहीच वाटत नाही, त्याचं खूप मोठं चीज झालं असं वाटतं आपल्याला. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे चालत गेलो आणि फायनली इथे मंदिराच्या इथे आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला की किती किलोमीटर झाले ते. तर इथे 3.29 झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 3-3.5 किलोमीटर आहे. म्हणजे कोणाला जर चालायला जमत नसेल तर तुम्ही हा विचार करूनच गुहेकडे जा. मंदिरापासून ते गुहेपर्यंतचा जो रस्ता आहे, येणे जाणे 3.5 किलोमीटर आहे. इतकं तुमच्याने चालणं होत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे फूट मसाज आहे, जे की मोफत आहे. शिबिर असतं, फूट मसाज जे असतं, कांस्य थाळी फूट मसाज. पण आम्ही काही गेलो नाही, कारण की घरी जायचं होतं लवकर आणि आता बऱ्यापैकी वेळ झाला होता. सो इथे ही जी आहे ती लाईन लागलेली आहे महाप्रसादासाठी. महाप्रसाद एवढा छान होता आणि इतकं जास्त क्वांटिटीमध्ये दिलं होतं की ते खरंच खाणं म्हणजे हे होतं, पण प्रसाद होता त्यामुळे आम्ही सर्वांनी ते खाल्लं. आणि पुढे आल्यानंतर मग प्रसाद घेतला सर्वांसाठी वाटण्यासाठी. पुढे आल्यानंतर इकडे आता हे धागे वगैरे बरेचसे घेतलं, मुलांनी काय काय घेतलं. आणि इथे आता अथर्व खातोय गोळा, आईस गोळा, कारण की त्याला काही ना काही पाहिजेच असतं. सो थोडंसं इथे पुढे आल्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे काढल्या आणि असा हा आजचा छान दिवस गेला आमचा. गगनगिरी महाराज, खोपोली. सो आम्ही आता निघालो इथून, म्हणजे अगदी आम्ही 1:30 वाजता इथून बाहेर पडलो. 10 वाजता आम्ही पोचलो इथे आणि 1:30 वाजता तर आम्ही बाहेर पोचलो आणि अगदी 1:15 पर्यंत आम्ही घरी पोचलो. म्हणजे इतकं कमी वेळेमध्ये हा आपला प्रवास होतो. इथून जवळच वरदविनायक, महाडचं वरदविनायकचं मंदिर आहे, परंतु तिकडे खूप जास्त ट्रॅफिक होती. आम्ही थोडंसं चेक केलं, त्यामुळे आम्ही काही पुढे गेलेलो नाही आणि आम्ही ऑलरेडी तिकडे जाऊन आलो, त्यामुळे आम्ही काही पुढे गेलो नाही. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.